नमस्कार मित्रांनो, अक्षयचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुस्तकांच्या जगात ही एक नवी मालिका आपण सुरू केलेली आहे आणि त्यातील दुसरा भाग मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर या दुसऱ्या भागामध्ये आपण अशोक इंगळे, अकोल्याचे कवी अशोक इंगळे यांचा आयडेंटिटीचे ब्रँडेड युद्ध या काव्यसंग्रहाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. अशोक इंगळे हे दलित जाणिवेचे कवी आहेत, आंबेडकरी जाणिवेचे कवी आहेत. अतिशय महत्वाची अशी कविता त्यांनी या कालखंडामध्ये लिहिलेली आहे. ठसा प्रकाशन नाशिक यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि जवळपास 112 पानांचा हा काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी वर्तमान काळ जो आहे तो वर्तमान काळ त्यांनी आपल्या या संग्रहामध्ये उलगडून दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे अशोक इंगळे यांची कविता ही महत्वाची कविता आहे. तर आयडेंटिटीचे ब्रँडेड युद्ध असा हा काव्यसंग्रह आहे. तर या संग्रहातील एक कविता मी तुमच्या समोर पेश करतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ताकदीचा हा कवी आहे. स्पेस नावाची त्यांची कविता आहे की दोस्ताला रांगेत उभं राहता यावं म्हणून मी थोडी स्पेस दिली. दोस्ताला रांगेत उभं राहता यावं म्हणून मी थोडी स्पेस दिली, मीच रांगेबाहेर झालो. हायवे रस्त्यावरून ड्रायव्हिंग करताना मी मागच्या गाडीस स्पेस दिली, माझीच गाडी रस्त्यावरून बाजूला फेकल्या गेली. मुलांना स्टडी करताना प्रायव्हसी मिळावी म्हणून माझ्या रूम मध्ये स्पेस दिली, आम्हीच घराबाहेर काढल्या गेलो. दोस्त हो, जागतिकीकरणात स्पेस देताना सावध असलं पाहिजे, नाहीतर एक दिवस तुम्हीच व्यवस्थेतून फेकल्या जाल. तर या काळात आयडेंटिटी शोधणारा हा आयडेंटिटीचे ब्रँडेड युद्ध या नावाचा काव्यसंग्रह घेऊन आलेला आहे. अशोक इंगळे यांचे हे पुस्तक, यावर दीर्घ परीक्षण सुद्धा मी माझ्या ब्लॉगला लिहिलेलं आहे आणि त्या ब्लॉगची जी जाणकार वाचकांना जर ते वाचायचं असेल तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे माझ्या ब्लॉगची. इच्छुकांनी जरूर ते वाचावं आणि आपल्या कोणाकडे जर हा संग्रह असेल तर खाली कमेंटमध्ये मला कळवा, प्रतिक्रिया द्या. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला पसंत करा आणि चॅनलला शेअर करा. धन्यवाद.